आणि तुमच्या ग्रामदैवताचं मंदिर या ठिकाणी बांधा. तेव्हा ती चोरटी म्हणलं मला आजपासून तुम्हीच आमचं दैवत, आम्हाला देव म्हणजे काय माहिती नाही, आजपासून तुम्हीच आमचं दैवत आणि तुम्हीच आमचं सद्गुरू, आम्ही तुमचंच मंदिर बांधू. म्हणून त्या चोरट्यांनी जमा केलेले पैसे आणि मामांनी काय पैसे दिलं त्या टायमाला तिथं मंदिर उभा केलं आणि मंदिरामध्ये पांडुरंग परमात्म्याची मूर्ती आणि माझ्या सद्गुरू संत बाळूमामाची मूर्ती आणि तिथं मानली आणि मामांना हात पाडले. मामा ज्या भागात तुम्ही असताल त्या भागात हिथं या, तुमचं मंदिर उभा केलंय, पांडुरंग परमात्म्याची मूर्ती स्थापित केली. त्यात आम्हाला मामा बिद्री गावामध्ये होतं. मामांना हात ऐकू आली भक्ताची, मामाने बिद्री सोडली आणि चिंचखेडला आले आणि त्या बांधलेल्या चोरट्यांनी मंदिरात पाऊल टाकला आणि बघितलं पांडुरंग परमात्म्याची मूर्ती, आई साहेबाची मूर्ती, स्वतःची मूर्ती. मामा म्हणलं येडे हो, माझी कशाला मूर्ती म्हणायची. ती चोरटी म्हणलं नाही नाही मामा, तुम्हीच आमचं सद्गुरू, तुम्हीच आमचं देव, हा जगाचा मालक जरी असला तर मार्ग आम्हाला तुम्ही दाखवलाय, म्हणून मामा आम्ही तुमची प्रतिमा मांडत आहे. असं म्हटल्यानंतर मामाने सांगितलं हे चोरट्या हो, तुम्ही माझं मंदिर बांधलं, पांडुरंग परमात्म्याचं मंदिर बांधलं, पण हा बाळू धनगर आज तुम्हाला वचन देतो या आजपासून या चिंचखेडमध्ये कुणी चोरी केली आणि नाही मागला तर या मंदिरामध्ये उभा करा, तर हा बाळू धनगर शासन करेल, शासन करेल, शासन करेल. म्हणून त्या चिंचखेड गावामध्ये मामांनी 1932 साली 1936 साली नेम घालून दिला. तो आज तक नेम चालू आहे. कुणी चोरी केली आणि त्या मंदिराकडे चल म्हटलं तर ती व्यक्ती येत नाही. का खोटं बोलून जर त्या मंदिरामध्ये पाऊल टाकला तर मामा त्या व्यक्तीला शासन करतात. असे माझे सद्गुरू संत बाळूमामा. म्हणून चोरट्याला सन्मार्ग दाखवणारे माझे सद्गुरू संत मामा आहेत. म्हणून चोरटी सुधारलं, धर्मपत्नी म्हणू लागल्या. अहो तुम्ही दररोज रात्र फिरायचा, आता चोरी पण केली या, आम्ही धन्य झालो, आम्ही धन्य झालो. म्हणून ती चोरटी दररोज कामाला जाऊ लागली, उदरनिर्वाह चांगला होऊ लागला. त्या टायमाला चोरीचं जण सहजासहजी पचत नाही आणि कष्टाचं सरत नाही. पण कष्टाचं धन त्या पत्नीला सरत नव्हतं आणि चोऱ्या करून किती आणलं तरी पुरत नव्हतं चोरी केलं. मग ते पत्नी म्हणू लागल्या अहो तुम्हाला सण मार्गाला लावणार ते मामाई, ते मामाई, त्या मामामुळं आपला प्रपंच सुधारला. मग एकामेकीला ती म्हणू लागल्या या संसारीला गड भक्तीचा लढा ग, या संसारीला गड भक्तीचा लढा ग, बाळू मामाच्या कृपेनं फुलला बाळू मामाच्या कृपेनं